आमच्या शिलेला बघायला येणार आहेत ते विनायकराव कधी येतील माहिती नाही, पण आमचे सपूत तर मोठ्या चिंतेत दिसून राहिले. वत्सा, माधुरी, माधुरी, अगं त्या दिवशी गेले 1.5 तास मी तुझी त्या बगीच्यात वाट बघितली तरी तुझा अजिबात पत्ता नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, तो तुझा बाप गेंडा स्वामी यानं तुला अडवून ठेवलं असेल नाही, पण त्याला सांगून दे हा प्रकाश तुझ्या सामना जर झाला तर तुझे तुकडे तुकडे पाडल्याशिवाय राहणार. तुझे मुखडे इकडे कर बेटा. माधुरी बांधू तुझी सिदोरी. हा कोण आहे रे माधुरी? आणि लढाईवर निघालास का? हे तलवार कुठून काढलीस रे? नाना, हा आपला जो जुना शस्त्रखाना आहे ना, हा. त्या शस्त्रखान्यातून मी ही तलवार काढली ना. हो नाही, शोभतो आहेस. आमच्या पूर्वजांचे वस्त्र घातलेस ना, तो शोभतो आहेस माझा पुत्र. पण याची म्यान कुठे गेली रे बेटा? नाना, याची म्यान तिथे होती. हा, जशी मी हातात घेतली तिला उदई लागल्यामुळे कुटुकना मोडली. आता पुटुकला आतमध्ये नेऊन ठेवू, नाही तर चुटुकला गालावर देईल. जा आतमध्ये. एवढ्या आनंदाच्या क्षणी एवढा चिंतेस का रे बेटा? नाना, सुरुवातीपासूनच आपलं व्यक्तिमत्व हे भारदस्त आहे. भारदस्त आज माझ्या बहिणीला बघायसाठी येत आहेत नाना. एवढा भारदस्त व्यक्तिमत्व असणारे माणसं आम्ही, आणि माझ्या ओठावरती मिशी नाही. पण काही उपाय केले असतील ना वत्सा? केले नाना, केले. ओ गेल्या 8 दिवसापासून अर्धा किलो युरियाचा पाणी लावला तरी पण मला मिशी वापली नाही ना. अरे मला विचारायचं असतं, मी उपाय दिले असते. बिब्याचं तेल लावून दिलं असतं. मूर्खासारखे बोलू नका नाना, मूर्खासारखे बोलू नका. अहो मला तर असं वाटतंय नाना की या ओठावरची जी जागा आहे ना, ही कदाचित नापिकी असावी. हा माता, माझ्या मिशीचे 2 शेंडे कापून ते सुपुकी करून देतो. अरे ते विनायकराव येणार आहे, तर त्यांना बसायसाठी काही व्यवस्था करशील की नाही? अरे तो पलंग टाकायचा आहे, दरी टाकायची आहे, चादर टाकायची आहे. तू लाट घे. मला टाकायचं, तुला कामाला लागायचं आहे. हे बघा रे, काय करताय नाना तुम्ही? चादर गेली कुठे? गाढवा खाली टाकायची असते का रे? कोणी सांगितलं रे? हे वर ही आहे चादर. अशी टाक, व्यवस्थित टाकायची. अशी टाक. छान आहे ना? हो छान आहे. आता ते आल्यानंतर त्यांना इथे बसवायचं आणि असं झुलवायचं. पाळलाय का? अरे बेटा, याच्यानी खाट तुटत नाही, ठावे सुरक्षित राहतात. घे घे. बरं दिसत नाही म्हणून तुझ्यासाठी 1 मिनिट, एक काम कर, त्याला चेक करून तपास कर. उचल उचल. चेक काय आहे, तपास काय आहे? उचल बेटा, दोनही एकच आहे. म्हणजे चेक म्हणजे उचल. नाना, नाना तुम्ही तुरुंगामध्ये कसे काय गेले? तुझ्यामुळे बेटा, त्या माधुरीच्या बापाने टाकलं मला. हरामखोरा तपास कर म्हटलं तर हे करून राहिला का? चल तपास. नाना, नाना काय झालं? ही खाट तुम्हाला कोणत्या युद्धामध्ये भेटली? नाना युद्धामध्ये नाही रे, लढाईमध्ये मिळाली. याच्यावरचे 2 सैनिक मी मारले आणि खाट आणली. हा नाना बरोबर आहे ना? हो हा बरोबर आहे. अरे बाप, एक होता एक मुलगा आहे मी तुमचा. काही कदर नाही करत तुम्ही. काय ना नाना, 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 नाना,
नाही नाना नाही, असं नाही होऊ शकत नाना. नाना असे कसे गेले नाना, एकाही बाईचा तोंड नाही बघितल्या नाना. एकतरी ना तू मांडीवर खेळवायचा होता. असे कसे निघून गेले माझ्या नाना. नाना नाना नालायक भूत नाही, तुझा बाप आहे. अरे थकलो होतो म्हणून आराम करत होतो. गाढव कुठला. हे इकडे. थकवा येणारच नाना, दारेच्या बाहेर का. थकवा येणारच. हा. वय झालं ना तुमचं. हो ना बेटा, इकडे घे बेटा. म्हणून मुलीचं लग्न काढलं करायला, कळलं. उद्या राहिलो नाही राहिलो तर ये. शिला बेटा, ए शिला बेटा. अरे तिला बेटी आहे, बेटा म्हणता. अरे बेटा, बेटी बेटा एकच आहे माझ्यासाठी. युग बदललेला. नाना कशी दिसते मी. हो एकदम शारदा माता. एवढं नटायला काही आजच लग्न लावून देणार नाही आहे तुझं. ते विनायकराव येतील ना, त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तर दे. आपल्या देशपांडेच्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बरोबर आहे रे. हा हे बघ, तुला पातळ घालायला सांगितलं होतं ना मी. काय मूर्खासारखे बोलताय ना. का रे. अहो तिला कशाला पातळ घालायला सांगता. ती पातळ घालल्यानंतर काय पातळ दिसणार आहे का. अहो तुम्हाला कितीदा तरी सांगितलं की हिला लहानपणापासून ब्रायलर कोंबडीची मटण चालू नका. आता बोलला म्हणून रे, म्हणून तुला लेगान चालू चालू तू एवढा कडक झालास. जा जा कांदे पोहे कर. पण नाना किती बनवायचे पोहे. किती बनवायचे. शिष्टाचार म्हणून बनवायचे. बनवलं 7-8 पट. हा अरे गप रे. शिष्टाचार म्हणजे 1 प्लेट तयार करायचे आणि 4 खाली प्लेट मध्ये भरायचे. कळलं. हा आज जा आणि गणित कर. जा. जातीस का. आणि हो रे प्रकाश, मला काही आदेश नाना. हे आदेश रे बेटा. अरे ते विनायकराव येणार आहे तर त्यांना कांदे पोहे घालायचे आहे. तर तू जा आणि लिंबू मिरचे कांदे भेद्रे घेऊन ये. हो पण नाना मला एक सांगा, कुणाची का दृष्ट काढायची आहे का. दृष्ट नाही रे. अरे पोह्यावर पिळायला लिंबू लागेल, कांदे पोह्यात टाकायला लागेल, मिरची तिखटासाठी लागेल. लागेल ना. बरं मीठ आहे घरी, जा घेऊन ये. आता काय झालं. पैसे का तुमचा बाप देईल. नाही तुझ्या मायचा नवरा देईल. हे 10 रुपये घे. जा आणि 10 रुपयामध्ये 5 रुपयाचे मिरचे, 5 रुपयाचे कांदे. गपरा. आणखी ऐकून घे. 5 रुपयाचे मिरचे, 5 रुपयाचे कांदे. टमाटर न सांबार कोण आणणार. हा आहे ना. हा बरोबर आहे. आणि 5 रुपये परत आणायचे. पण 5 रुपयाचे कांदे, 5 रुपयाचे मिरच्या, 5 रुपयाचा सांबार आणि 5 रुपये पुन्हा परत आणायचे. गाढव आहेस का रे तू. मिरचे कांदे घ्यायचे, 10 रुपये द्यायचे. बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी घ्यायचे. मग सांबार आणि टमाटर घ्यायचे, मग 10 रुपये द्यायचे, 5 रुपये परत आणायचे. हिशोब बरोबर. कळलं का. जा जा जा. आता आठवणदा नापास होणार आहे. पारितोषिक मिळतं ना तुला. विनायकराव अजून आले कसे नाही. गाडी भेटली की नाही माहित नाही, देव जाणे. बापरे, हेलिकॉप्टरने उतरले की काय. घरावर उतरलं का नाही. कवेलू आहे वाटते. या 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 विनायकराव या या या. बसा बसा. हा येतो मी जरा. या. अरे मूर्खा धोतर.
विनायकराव, नवरा मुलगा गेला कुठे? आहे आहे का? इथेच आहे. आहे. ते काय आहे, त्याला काय म्हणतात? त्याला चौरंग म्हणतात. झालं असेल ना तुमचं? हे घ्या, धुवून या. हातपाय धुवून या म्हटलं. हातपाय. हो. झालं झालं. तुम्ही जाऊन या. हो. म्हणजे ठेवून या. आणि मूर्खा त्या धोत्रावर ते बूट घातलेस. अरे कोल्हापुरी चप्पल घालायला सांगितली होती. तुम्ही घेऊन तर नाही दिली मग. गप्प बस. बसा विनायकराव, बसा. काय की पहिल्यांदाच मुलगी बघायला येतोय ना. अच्छा अच्छा. त्यामुळे सगळा गोंधळ होतो. हो का? म्हणजे तुमचं बघण्याआधीच झालं होतं का? नाही आमच्या वेळेस आमचे आबा गेले होते. अच्छा अच्छा अच्छा. आबा तुम्ही बसले नाही बा? बस होतो गोंधळ. मूर्ख का लहान राहिलास का बाबाच्या मांडीवर बसायला? त्याचाही गोंधळ होतो. नाही बाळ आहे ना. बसा. तो मुलगी पहिल्यांदाच बघायला आला. शिलाला बोलवतो. काय झालं? काय नाही, तुम्ही मुलीला बोलवता. बाजी नाना, काय की आमचा समीर आमच्या मुलीचा खूप लाडाचा आहे. हो का? अच्छा अच्छा. नाही आमच्या इथे उलटच आहे बरं. आमच्या इथे प्रकाश आहे ना, त्याच्या लाडाची आमची आमची शिला आधी हुशार आहे. हे चालतं का? नाही आम्ही घेत नाही. पाणी आण, पाणी दुसऱ्या गिलासात. हे नाही चालत त्यांना. घराची बदनामी करते. हे येते म्हणजे आमच्या इथं म्हणजे प्रकारची आमची शिला लाडाची. बेटा आण बेटा पाणी. हा बेटा. अगं माणसं 2 आणि 1 गिलास पाणी आणलं काय? आता माझं तोंड काय बघतेस? दे त्याला पाणी. राहू द्या होता. ठेवून आतमध्ये. नाही घे पिऊ. घ्या घ्या घ्या. काय की खूप दुरून आलो ना. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे थकवा. आणू? नाही नको. अच्छा अच्छा. झालं. ये बेटा शिला, ये बेटा. बस बेटा बस. विनायकराव, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा माझ्या मुलीला. कुठं गेली? काय असं बस. विचारू? हा विचारा ना, विचारा. ये बैस बैस बैस. आता माझाही धोतर सोड. मी आधीच बसलेलो आहे. विनायकराव, विचारा ना माझ्या मुलीला प्रश्न. मुली काय नाव तुझं? शीला. बाबा शीला नाव तिचं. बाबा तुम्ही दुसरं काहीतरी विचारा. गप्प बस. मी तिला नाव विचारलं की तुला विचारलं? मूर्खा लेखाचा. शिलाची जेवणाची सवय चांगली आहे. बरोबर. मग तुला कांदे पोहे करताच येतील? हो येते ना. तुम्ही जर काही कांदे चिरून दिले ना तर नक्कीच पोहे बनवता येते मला. हुशारच माझी मुलगी. म्हणजे कांदे मी चिरायचे, पोहे हे करणार? मी चिरण गप्प बस. आणखी काय विचारायचं असेल तर?
तुला गणित करता येत? गुणाकार भागाकार बेरीज सगळं येतं. नाही 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 नाही, चिन्ह नाही विचारलं मी, गणित करता येतं का? हा येतं चिन्ह पाठ असून तिला गणिताचं विच्छिन्न करता येतं. सांग बेटा. 7 5 12 घातले 20 काढले 30 किती राहिले बेटा? 2 राहत. हो राहतात. नाही कळलं का? नाही. दुसरं गणित बेटा. 33 32 35 किती होतात? 33 32 आणि 35 30 3 90 5 आणि 2 7 7 आणि 3 10 म्हणजे आले 100. बरं तुला गाणं म्हणता येतं का? म्हण. काही काळजी करू नको. येतं गाणं. नाही मला माहितीये की घाबरल्यासारखं होत असेल, पण काही घाबरू नको, बिनधास्त म्हण. म्हण 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 बेटा म्हण. म्हण म्हण. छान वाटत. छान वाटत. आमच्या मुलीचं गाणं. अहो सांभाळ. काय चाललंय? पहिल्यांदा आले ना म्हणून होत असं. बरोबर. तू म्हण बेटा गाणं. काय गाणं झालं म्हणजे गाणं म्हटलं? जावई बापू. हो बाबा मस्त खूप सुंदर म्हटलं गाणं. तू ऐकलं? मग मला कसं ऐकू आलं नाही? ते काय आहे ना, तिचं गाणं ऐकण्यासाठी कान यंत्र लागतं. कान यंत्र? मग तुमचे कान यंत्र कुठे? शुष्क आहे, दिसत नाही. अगं आता ते प्रश्न विचारणार नाही आहेत. मग इथे बसली कशाला? जात मध्ये चहा कांदे पोहे घेऊन ये. जा नंतर बघशील त्याला. अरे ए शिला बेटा बोलवत आहेत ग. हे घे. घे बेटा घे बेटा. जा बेटा जा काम कर. शानी आहे. बसा. पडणं तर नाही. बसा. आता नाही पडणार. त्यापेक्षा खालीच बसलो असतो. नाही काय ना, आता पहिले अनबॅलेन्स होता, आता बॅलेन्स झालं ना. हे बघा ना, तुम्ही इथे बसा, मी इथे. काय विनायकराव, आमची मुलगी कशी वाटली तुम्हाला? नाही म्हणजे बरीच आहे. म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे तुम्हाला मुलगी पसंत आली असं समजायचं? नाही बाजी नाना, एकदम पसंती समजणं योग्य नाही. आम्हालाही जरा विचार करायला वेळ द्या. अरे त्यात विचार कसला करायचा? लडका लडकी राजी तो क्या सांभाळ. क्या करे काकाजी, हो का नाही जी? नाही तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण मुलीचं नुसतं रूप असून चालत नाही ना, तिचं व्यवहार ज्ञानही असायला हवं. नाही, तिचं व्यवहार ज्ञान चांगलं आहे, पण आता तुम्हाला खोडच काढायची असेल तर? आता खोड काढण्याचा प्रश्न कुठे उद्भवतोय? पण तुम्ही व्यवहार ज्ञानाबद्दल बोलला, त्याचं काय? आता विषय निघाला म्हणून बोललो, नाहीतर कशाला बोललो असतो. अरे वा हा, तुम्ही स्वतःला का शहाणे समजता का? माझी मुलगी बघायला आलात म्हणून वाटेल ते ऐकून घेईल का मी? नाना तुम्ही काय बोलताय? आणि माझ्यासमोर आबांचा अपमान बरोबर आहे ना? ज्या बाटलीतच नाही तर ग्लासात कुठून? तुला ग्लासात तोंड खुपसण्याची गरज नाहीये, कळलं का? अरे वा, म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं होता इथे, आम्ही नव्हतो आलो तुमच्या दारी की मुलगी दाखवा म्हणून. अरे तुमच्यासारखे 56 बाप लेका पायलट नाही. अरे माझ्या घरी येऊन माझी ऑब्रू काढताय होय? वा, आमच्यासारखे 56 बाप लेका पाहिले बोलावलं कशाला? नाहीतर ही तुमची ही असली ऑर्डिनरी मुलगी बघायला इथं कोण आला असता? अरे बापरे, माझी मुलगी ऑर्डिनरी? शिले बेटा, हे बघ तुला काय म्हणाले, तुला ऑर्डिनरी म्हणाले. विचार यांना, थर्ड रेट डांबीज लोकांना तुला ऑर्डिनरी म्हणाले. काय रे इतका उशीर लागला तू? काय झालं का? काय झालं म्हणून विचारतोस? विचार त्यांना, विचार काय झालं ते. काय झालं त्यांनाच विचार. काय झालं? अरे तुझ्या बहिणीला ऑर्डिनरी म्हणाले, ऑर्डिनरी. विचार या थर्ड रेट लोकांना.
हे ऑर्डनरी म्हणाले. तुम्ही माझ्या बहिणीला ऑर्डनरी म्हणाला? आमच्या तोंडातून निघून गेलं. तुम्ही माझ्या बहिणीला ऑर्डनरी म्हणाला? करायचं नाही आम्हाला तुम्ही माझ्या बहिणीला ऑर्डनरी म्हणाला? अहो ती ऑर्डनरी आहे, पण तुमचा मुलगा एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे. आणि काय तुम्हाला थोडी अक्कल नाही? हे काड्याचे पांढरे चालले तुमचे. पण कुणाशी कसं बोललं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे हे कळत नाही तुम्हाला? इथं ओरडू नकोस. तुझी बहीण काही कुवारी राहणार नाहीये, कळलं का? अरे 56 पोरं आणि याच्यासारखे 56 पोरं आणाल तिच्यासाठी? मग मी काय कमी वाटलो का तुम्हाला? अरे मी माझ्या मुलासाठी 156 मुले आणेल. मग तुम्ही 156 मुली आणणार, तुम्ही मरून जाईल ना. तुझा प्रश्न आपल्या पोराला आपल्या जीवाची चिंता आहे, पण बापाला विणी बघायच्या आहेत. हे डोकं नसलेल्या मुलाला जेवढं कळतं ना ते त्याच्या या बापाला कळत नाही, याचीच खंत आहे मला. अरे आपला वधू पक्ष आहे, जरा प्रेमानं बोललं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे. वाटतं की नाही तुम्हाला? आमचा वधू पक्ष आहे म्हणून तुमच्या पाय चाटू की काय असं वाटलं तुम्हाला? बाजी प्रभू देशपांडेच्या घराण्यातले आम्ही वाकू पण मोडणार नाही. ही ताट मानामाची झुकणार ना कधीही, मोडू आम्ही कदाचित पण वाकणार नाही. काय रे पक्या? बरोबर आहे. वाकू नको, सरळ राहा. पण वाकू नका. अरे असल्या माणसाच्या घरची मुलगी सोन म्हणून नकोय मला. माझ्या मुलीला आधीच सांगितलं होतं, पण या गदारासाठी यावं लागलं नाही. ते चल तू घरी, आता दाखवतो. ते 100 रुपये आणा माझे. हो बाजूला बाजूला थांबा. हे मोजून घ्या, पुरी 100ची आहे. 100 रुपयात माझी मुलगी विकत घ्यायला आले होते का? चला चला निघा निघा. अरे तिकडे. हा चला चला. सांगून राहिले मोठे, माझ्या मुलीला बघायला आले होते, सांगतायत मोठे. शहाणे रडू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या विनायकरावाच्या मुलासोबत आता दिसलीस ना तर लक्षात ठेव, माझ्या बाजी प्रभू देशपांडेच्या घराण्यातील जसे लोकांनी खरबळखिंड लढवून एककाचे मुर्दे पाडले ना, त्याचाही मुर्दा पाडेन. रडायचं नाही. तुझ्या मुलीला काय रे नाना काय करताय काय? अहो तिच्या भविष्याचा प्रश्न आहे, काय विचार करणार ना? तिचा भविष्याचा प्रश्न आहे ना, तर मी मिटवेन. तू कशाला कळमळतोस मध्ये? आणि ते कांदे पोहे आहेत ना, त्या गटारात नेऊन फेक. आता जातो आणि मुलांची रांग लावतो. ज्या मुलाशी लग्न करायचं आहे ना त्या मुलाशी लग्न करशील, कळलं? अगं काही कळत Get my head.